झाली आहे. तू गरोदर राहशील आणि तुला पुत्र होईल. त्याचे नाव तू येशू ठेव. हे कसं शक्य आहे, कारण मी कुमारी. पवित्र आत्मा तुझ्यावर येईल, त्यामुळे ते पवित्र बालक परात्पर देवाचा पुत्र म्हणेल. त्याच्या राज्याचा कधीच अंत होणार नाही. नासरेतचे सर्व लोक हो ऐका. अगस्तु कैसरनं हुकूम दिला आहे की गालिल आणि यहुदा प्रांताच्या सर्व लोकांची जनगणना व्हावी. म्हणून सर्व लोकांनी आपापल्या मूळ गावी जाऊन नाव नोंदणी करावी. आणि मरिया ही यहुदियातल्या बेथलेहेम गावी आपला वांगनिश्चय झालेल्या योसेफाबरोबर नोंदणी करण्यासाठी गेली. पण त्यांना राहायला कुठंच जागा मिळाली नाही. येशूचा जन्म बेथलेहेम येथे गुराढोरांच्या गोठ्यात झाला, कारण मरिया व योसेफाच्या नातलगांच्या घरी त्यांच्याकरता जागा नव्हती. आणि अगणित देवदूतांनी त्याच्या जन्माची घोषणा केली. त्याची सुनता करण्याची वेळ आली तेव्हा त्यानं त्याला येशू असं नाव दिलं, म्हणजे देव तारतो. त्याच्या बाप्तिस्म्यानंतर येशू गावोगावी शिकवत फिरत होता आणि त्याच्या संदेशातून त्याच्या अधिकाराची खात्री होत गेली. गलिलातील काना नावाच्या खेडेगावात एक लग्न होते. तिथे येशूची आई पाहुणे म्हणून गेलेली होती. येशू व त्याचे शिष्य यांना देखील या लग्नाचे आमंत्रण होते. मेजवानीच्या वेळी द्राक्षारस संपला तेव्हा येशूच्या आईने येऊन त्यांची अडचण त्याला सांगितली. तेव्हा येशू म्हणाला, मी आता तुला काही मदत करू शकत नाही, कारण चमत्कार करण्याची वेळ अद्याप आलेली नाही. परंतु त्याच्या आईने चाकरांस सांगितले, तो तुम्हाला जे काही सांगेल ते करा. त्या ठिकाणी पाण्याचे 6 दगडी रांजण होते. यहुदी धार्मिक विधींसाठी ते वापरले जात आणि त्या प्रत्येकात सुमारे 100 लिटर पाणी मावेल एवढे ते मोठे होते. येशूने त्या चाकरांना ते रांजण काठोकाठ पाण्याने भरण्यास सांगितले. त्यांनी हे केल्यावर तो त्यांना म्हणाला, आता यातले काही काढा आणि भोजन कारभाराकडे न्या. त्या भोजन कारभाराने द्राक्षारस झालेले ते पाणी चाखून पाहिले. तो द्राक्षारस कुठून आणला हे त्याला माहित नव्हते, पण चाकरांना अर्थात ते माहित होते. म्हणून त्याने वराला बोलावून म्हटले, काय उत्कृष्ट द्राक्षारस आहे हा. तुमची रीत वेगळी दिसते, कारण सहसा यजमान उत्कृष्ट द्राक्षारस प्रथम वाढतो आणि जेवणाऱ्यांचे समाधान झाल्यानंतर मग थोड्या कमी प्रतीचा द्राक्षारस वाढतो. तुम्ही तर तुमचा उत्कृष्ट द्राक्षारस शेवटपर्यंत ठेवला आहे.
गालिलातील काना येथील चमत्कार हा येशूच्या स्वर्गीय सामर्थ्याचे पहिले जाहीर प्रकटन होते आणि तो खरोखर ख्रिस्त आहे आजवर विश्वास ठेवला. संध्याकाळ झाल्यावर येशूचे शिष्य खाली समुद्राकडे गेले आणि मचव्यात बसून समुद्राच्या पलीकडे कफर्नहुमास जाऊ लागले. आणि अंधार पडला तरी येशू त्यांच्या जवळ आला नव्हता. तेव्हा मोठा वारा सुटून समुद्र खवळू लागला होता. मग सुमारे पाऊस सव्वा तास वळण गेल्यावर त्यांनी येशूला समुद्रावरून घाबरू नका, मी आहे. मग त्यांनी त्याला मचव्यात घेतले. दृष्टी दिली. याबदली लोकांनी त्याला काय केले? चाबकाचे फटके दिले, खांद्यावर क्रूस देऊन कारवारीवर चढविले व 2 चोरांमध्ये फुलसावणी केली. जिवंत झाला व 40 दिवसानंतर आपल्या शिष्यांच्या समक्ष स्वर्गात चढला. into the south of this country. As defense force, more than 5,000 rockets have been launched from Gaza into Israel. Israel reports 22 people have been killed since that attack began. Israeli आपल्या गोंधळलेल्या, दिशाभूल झालेल्या, आतंकवाद व युद्धांनी त्रसलेल्या जगात बाळेशू जन्मी युद्धांमुळे अनाथ झालेल्या त्या बालकांच्या घरी, गर्वाच्या लढ्या लढताना शहीद झालेल्या त्या सैनिकांच्या तरुण विधवेच्या घरी आपले घर, दार